दिनांक 4 डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार पुणे शहर मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथककडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व स्टाफ अंमली पदार्थ विरोधी पथक राबवत असताना लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पहाटे 5 वाजताच्या सुमारास कांबळे वस्ती थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनवर छापा कारवाई करून बनावट RMD गुटख्याची सुगंधी तंबाखू व विमल गुटखा पान मसाला गोडाऊनच्या बाजू शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यामध्ये बनावट सुपारी, सुगंधी तंबाखू, थंड केमिकल्स, गुलाब पाणी प्रिंटेड पाऊस बॉक्स व पोती असा एकूण 1 कोटी रुपयांचा माल मिळून आलाय। तसेच बनावट गुटखा वाहतूक करण्याकरता मॉडिफाय करण्यात आलेली 4 चाकी वाहन, गोल्डन रंगाची इनोवा कार नंबर MH44B2023, गोल्डन रंगाची इनोवा कार MH12DM0885 व काळा रंगाची टाटा नेक्सन MH12QT8462 अशा 3-4 चाकी 50 लाख रुपयांची वाहनं मिळून आली आहेत। तसेच रोख रक्कम 1,30,000 रुपये मिळून आली आहे। बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीचे मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, वय वर्ष 25, राहणार काळूबाई मंदिराजवळ पत्रवस्ती थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे व कामगार रामप्रसाद उर्फ बापू वसंता प्रजापती, वय वर्ष 50, राहणार थेऊरगाव पुणे मूळगाव उत्तर प्रदेश, आप्पू सुशील सोनकर, वय वर्ष 46, राहणार कांबळे वस्ती थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे मूळगाव उत्तर प्रदेश, दानिश मुसाकिन खान, वय वर्ष 18, राहणार कांबळे वस्ती थेऊर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमित गुप्ता हा फरार झाला आहे। बनावट गुटखा व संबंधित बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कंपनीचे मालक व कामगार यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 2025 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम 2006 चे कलम 26(2)(1)(I)(V) चे उल्लंघन केल्याने कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.